हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फेक्शियस डिसीजेस पाहिले. पहिला डिसीज बघितला TB, दॅट इज ट्युबरक्युलोसिस. त्यानंतर हेपॅटायटिस आणि डिसेंट्री. हे 3 इन्फेक्शियस डिसीजेस काल आपण बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे 3 डिसीजेस बघणार आहोत. त्यातला जो फर्स्ट डिसीज आहे तो आहे कॉलरा. स्टुडंट्स, मोस्ट ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत ते कंटॅमिनेटेड फूड थ्रू और कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू होतात आणि जस्ट बाय मेंटेनिंग प्रॉपर सॅनिटायझिंग प्रॅक्टिसेस तुम्ही हे इन्फेक्शियस डिसीजेसपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. ओके, सो हा जो थर्ड डिसीज आहे, फोर्थ जो डिसीज आहे कॉलरा, हा देखील कंटॅमिनेटेड फूड और कंटॅमिनेटेड वॉटर थ्रूच स्प्रेड होतो. याचा पॅथोजेन जो आहे म्हणजेच कॉलरा ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो त्या पॅथोजेनचं नाव आहे व्हिब्रिओ कॉलरी. ओके, सायंटिफिक नेम आहे, अंडरलाईन करते. पॅथोजेनचं नाव व्हिब्रिओ कॉलरी, कॉलरा व्हिब्रिओ कॉलरी असं लक्षात ठेवा. हे पॅथोजेनचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, याचा मोड ऑफ इन्फेक्शन जो आहे म्हणजेच हा डिसीज कोणत्या वेनी किंवा कोणत्या पद्धतीनं स्प्रेड होतो तर ड्यू टू कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सो तुम्ही प्रॉपर जर घरचं ताजं अन्न खाल्लं, बाहेरचं उघडं शिळं जे अन्न असतं ते अवॉइड केलं तर तुम्ही कॉलरापासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. आता नेक्स्ट आहेत याचे सिम्पटम्स. काय काय सिम्पटम्स असतात तर ह्याचे सिम्पटम्स हे बरेचसे डिसेंट्री जो आहे तर त्याच्याशी सिमिलॅरिटी दाखवणारे असतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिव्हिअर डायरिया होतो त्या पेशंटला, जे वॉटरी स्टूल ज्याला म्हणतो आपण. सो ह्याचं मेन सिम्पटम झालं सिव्हिअर डायरिया. खूप जास्त प्रमाणामध्ये जुलाब होऊ लागतात, उलट्या होतात, वॉमिटिंग. आता जास्त प्रमाणामध्ये उलट्या आणि जुलाब झाल्यामुळं त्या पर्सनच्या जे बॉडी बॅलन्स असतो, फ्लुईडचा जो बॅलन्स असतो तो इम्बॅलन्स होतो की ज्याच्यामुळे आपल्याला कमालीचा वीकनेस जाणवतो, हातापायामध्ये गोळे येतात. ओके, सो ते देखील याच्यामध्ये तुम्ही सिम्पटम्स लिहू शकता की वीकनेस आणि क्रॅम्प्स इन लेग्स. सो हे झाले याचे काही स्पेसिफिक असे सिम्पटम्स. आता मला डायरियापासून प्रोटेक्शन करायचं आहे. मी मगाशीच सांगितलं कसं करणार तर हे दोन्ही गोष्टी अवॉइड करायच्या. सो याचं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट यामध्ये तुम्ही काय लिहिणार की फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस म्हणजे जसं आपण आत्ता सध्या कोरोनाच्यामुळं एकदम हायली अलर्ट झालो आहे आपल्या हायजीनबद्दल की बाहेरून आलं की हातपाय तोंड साबणानं स्वच्छ धुणार, कपडे प्रॉपरली चेंज करणार, इकडं तिकडं आत जाणार नाही, उघड्यावरचं खाणार नाही, पाणी फूड हे सगळं जे आपण प्रॉपर ही जी मेथड फॉलो करतो आहे तर तीच आपण नेहमी फॉलो केली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शियस डिसीजेसपासून स्वतःला प्रोटेक्ट करता येईल. सो फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस. त्यानंतर अवॉइडिंग ओपन प्लेस फूड आणि ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर आणि वॅक्सिनेशन पण ह्याच्यासाठी अवेलेबल आहे. So we can also take
वॅक्सिनेशन फॉर प्रिव्हेन्शन अगेन्स्ट कॉलरा. ओके, सो ह्या काही बेसिक गोष्टी झाल्या. पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. प्रत्येक डिसीजवरती तुम्हाला ही सगळी माहिती जी मी दिलेली आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. 1, 2, 3 तिन्ही मार्कांचे प्रश्न जे आहेत ते याच्यावरती विचारले जातात. 5 मार्कच्या क्वेश्चनमध्ये 2 किंवा 3 डिसीजेस तुम्हाला एकत्र लिहायला विचारले जातात. सो कुठल्याही प्रकारचा जरी प्रश्न आला तरी त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता ह्यातला जो फक्त तुम्हाला वेगळा पॉईंट काय आहे तर पॅथोजनचं नाव आहे. नावावरून व्हिब्रिओ कॉलरी हे लक्षात ठेवा. मोड ऑफ इन्फेक्शन तर तुम्हाला माहिती आहे की मॅक्झिमम जे इन्फेक्शियस डिसीज आहेत ते कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळं होतात. सो तो एक पार्ट झाला. सिम्पटम्स काय आहेत? कॉलरा म्हणजे उलटा जुलाब हेच होत आहेत. सो ते तुमचे सिम्पटम झाले. आणि हे ज्याचे तुमचे मोड ऑफ इन्फेक्शन फूड आणि वॉटर आहेत, कंटॅमिनेटेड फूड, सो त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. असं साधं लॉजिक लावून इथे कुठेही पाठांतर करायची, घोकंपट्टी करायची अजिबात गरज नाही आहे. जस्ट समजून घ्या हे काय आहे आणि हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालतं. ओके, सो हा झाला फर्स्ट डिसीज दॅट इज कॉलरा. आता याच्या पुढचा जो डिसीज आहे तो आहे टायफॉइड. ओके, आता हा जो टायफॉइड आहे, टायफॉइड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जनरल की खूप जास्त ताप येतो. टायफॉइडमध्ये हाय फीवर असतो. हा एक त्याचा महत्त्वाचा जे काय सिम्पटम आहे तो आहे बघा. सो आता ह्याचे बघा परत पॅथोजन काय काय आहे. याच्या पॅथोजनचं नाव आहे सॅल्मोनेला टायफी. टायफॉइड, टायफी, कॉलरा, कॉलरी लक्षात ठेवायला इझी आहे. सो टायफॉइडचा नेम ऑफ पॅथोजन आहे सॅल्मोनेला टायफी. ओके, आता याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघा. कशामुळे टायफॉइड होतो तर अगेन सेम आहे याचा मोड ऑफ इन्फेक्शन. हा सेम कॉलरासारखा आहे, दॅट इज कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. मुद्दामून मी तुम्हाला हे दोन्ही पॉईंट्स सायमल्टेनियसली दिले का तर तुम्हाला कम्पेअर करता यावं. कधीही ह्या अशा प्रकारे डिसीजेस जेव्हा तुम्ही लक्षात ठेवत असताय तर कधी कंपॅरेटिव्ह करायचं कोणत्या डिसीजेसमध्ये काय सिमिलॅरिटीज दिसत आहेत. म्हणजे एकच पॉईंट, आता जसं की डिसेंट्रीमध्ये आपण काल बघितलं, जुलाब होत आहेत, वॉमिटिंग होतं आहे, क्रॅम्प्स येत आहेत, विकनेस होत आहे, हे तुम्ही जनरल लिहू शकता, होय की नाही. मग तसंच इथे देखील कॉलरामध्ये तेच आहेत. आता ह्याचं पण मोड ऑफ इन्फेक्शन सेम आहे, याचा पण मोड ऑफ इन्फेक्शन सेम आहे. म्हणजे कॉलरा आणि टायफॉइड जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तर ते तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की दोघंही सेम वेनं स्प्रेड होत आहेत. ओके, आता याचे सिम्पटम्स काय काय असतात बघूयात. सिम्पटम्समध्ये पहिला सिम्पटम आहे दॅट इज ॲनोरेक्झिया. लास्ट लेक्चरला हा ॲनोरेक्झिया आपल्याला गेलेला होता, म्हणजेच भूक कमी लागणे, बरोबर. मग आता सिम्पटम्समध्ये पण तुम्हाला बरेचसे कॉमन आहेत. हेडॅक तुम्ही लिहू शकता, याच्यात डोकं दुखायला लागतं. त्यानंतर अजून एक ह्याचं सिम्पटम आहे दॅट इज रॅशेस येतात, रॅशेस ऑन स्टमक, पोटावरती चट्टे उठायला लागतात. स्टमक किंवा ज्याला ॲब्डॉमेन म्हटलं तरी चालेल तुम्ही. त्यानंतर डिसेंट्री आणि हाय फीवर. किती असतो साधारण अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट एवढा टेम्परेचर असतं. सो हे झाले काही महत्त्वाचे असे सिम्पटम्स टायफॉइडचे. भूक कमी होते, डोकं खूप दुखतं, त्यानंतर ॲब्डॉमेनवरती किंवा स्टमकवरती रॅशेस येतात, डिसेंट्री जुलाब होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं सिम्पटम आहे खूप हाय लेवलचा ताप असतो. सो हे झाले त्याचे सिम्पटम्स. आता याला प्रिव्हेंट कसं करायचं, टायफॉइड होऊ नये याला प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय असते बघा.
तर याच्यासाठी ड्रिंकिंग क्लीन वॉटर, जसं की कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे होत आहेत. सो ड्रिंकिंग क्लीन वॉटर, ईटिंग फ्रेश फूड, वॅक्सिनेशन, टायफॉईडसाठी पण वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. त्यानंतर प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज, जे सांडपाणी असतं आपलं गटारीतलं वगैरे जे पाणी, तर ते नद्यांच्यामध्ये वगैरे बरेचदा मिक्स केलं जातं, वॉटर पोल्युशन होतं. आणि मग तशा प्रकारचं पोल्युटेड वॉटर जर आपण घेतलं तर हे इन्फेक्शियस डिसीजेस होतात. सो ते प्रिव्हेंट करण्यासाठी मग तुम्ही हे इथं देखील लिहू शकताय, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. गरज नाही की फक्त टायफॉईडमध्येच लिहायचं आहे, तुम्ही तुमच्या पण पॉईंट्स ह्याच्यात ॲड करू शकता याच्यात. ओके, सो हा झाला नेक्स्ट डिसीज, दॅट इज टायफॉईड. आता याच्यानंतरचा जो डिसीज आहे तो आहे मलेरिया. हा जो मलेरिया आहे तो तुम्हाला टेक्स्टबुकमधल्या चार्टमध्ये नाही दिलेला आहे, तुम्हाला याची माहिती शोधायला सांगितली आहे. त्यातले काही डिसीजेस जे कॉमन आहेत, एड्स वगैरे आहे किंवा डायरिया वगैरे, ते मी इथं दिलं नाही. हा मलेरिया थोडासा वेगळा आहे आणि म्हणून तो डिसीज, त्याची इन्फॉर्मेशन मी इथं सांगते. जो नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज मलेरिया. याचा जो पॅथोजनचं नेम आहे, आता हा जो आहे तो व्हेक्टर आहे आणि तो पॅरासाइट आहे आणि त्या पॅरासाइटचं नाव आहे प्लाझ्मोडियम. आता हा पॅरासाइट, ही कन्सेप्ट, पॅरासाइटची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. सो हा जो प्लाझ्मोडियम आहे तो काय करतो, व्हेक्टर्स असतात जसं की मॉस्किटो, त्यांच्या बॉडीमध्ये हे ग्रो होतात. आता मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जेव्हा हा प्लाझ्मोडियम ग्रो होतो तर त्या प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल 2 स्टेजेसमध्ये कंप्लीट होते. त्या लाईफ सायकलचा काही पार्ट हा मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कंप्लीट होतो आणि पुढचा जो पार्ट आहे लाईफ सायकलचा, दॅट इज रिप्रोडक्शन वगैरे, हे पार्ट जे आहेत ते ह्युमनच्या बॉडीमध्ये कंप्लीट होतात. ओके, सो हा प्लाझ्मोडियम हा पॅरासाइट आहे, अदर ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आत वाढतो, हा एंडो पॅरासाइट आहे. ओके, आणि मग हा मॉस्किटो जो आहे, फिमेल ॲनोफिलिस जो मॉस्किटो आहे त्याच्या बॉडीमध्ये हा ॲज अ पॅरासाइट म्हणून वाढतो. तिथून त्या मॉस्किटो बाईट थ्रू आपल्या ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर होतो आणि मग त्याचे सिम्पटम्स हे आपल्या बॉडीमध्ये दिसतात. जरी हा त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये वाढत असला तरी मॉस्किटोमध्ये हा डिसीज कॉज करत नाही. ह्याचे डिसीजेसचे सिम्पटम जे आहेत ते ह्युमनच्या बॉडीमध्ये दिसून येतात. आलं लक्षात? आणि म्हणून मॉस्किटो जे असतात ते ह्या मलेरियाच्या साठीचे व्हेक्टर्स म्हटलं जातं त्यांना. व्हेक्टर म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांना तो डिसीज होत नाही, पण डिसीज कॅरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ते एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करतात. असे ऑर्गॅनिझम्स ते व्हेक्टर्स असतात. इथे मॉस्किटोज हे व्हेक्टर्स आहेत की जे ह्या प्लाझ्मोडियमला स्वतःच्या बॉडीमधून ह्युमनच्या बॉडीमध्ये एंट्री करतात. आलं लक्षात? सो हा झाला पॅथोजनचं नाव. त्यानंतर याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय सांगणार? मॉस्किटो बाईट. जेव्हा आपल्याला जी फिमेल मॉस्किटो आहे त्याचं नाव आहे फिमेल ॲनोफिलिस, बाईट ऑफ फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटो. जेव्हा ही फक्त हीच जी फिमेल ॲनोफिलिस आहे तीच ह्याचं कॅरियर आहे. हां, बाकी सगळे प्रत्येक वेगवेगळे जे मॉस्किटोज आहेत ते वेगवेगळे डिसीजचे पॅथोजेन कॅरी करतात. त्यापैकी हा जो फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटो आहे इट इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी दिस प्लाझ्मोडियम फ्रॉम वन ह्युमन टू अदर ह्युमन. आलं लक्षात? सो दिस इज द मोड ऑफ इन्फेक्शन की फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटो जेव्हा बाईट करते आपल्याला तेव्हा तिच्या थ्रू ते जे प्लाझ्मोडियम आहे ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. हा झाला मोड ऑफ इन्फेक्शन. त्यानंतर ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत बघा.
मलेरिया होतो तर ऑब्व्हियसली मलेरियल फीवर असं ऐकलं असेल तुम्ही, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला ताप येणार. सिम्पटम्समध्ये काय काय लिहिणार? फीवर, थंडी वाजून येते, चिल्स, एकदम थंडी वाजते, हुडहुडी भरते, स्वेट येतो, घाम येतो मध्येच, हे काही सिम्पटम्स झाले. त्यानंतर हेडेक, नॉशिया, वॉमिटिंग, हे अजून काही सिम्पटम्स तुम्ही याच्यात सांगू शकता. त्यानंतर बॉडी एक देखील यात इन्क्लूड करता येईल आपल्याला. हे झाले मलेरियाचे काही स्पेसिफिक असे सिम्पटम्स. फीवर, थंडी वाजून येणे, घाम येणे, त्यानंतर हेडेक, नॉशिया, मळमळणे, वॉमिटिंग, उलटी येणे आणि बॉडी एक म्हणजे अंग दुखणे. सो हे झाले मलेरियाचे काही स्पेसिफिक असे सिम्पटम्स. आता आपल्याला ह्याचं प्रिव्हेन्शन करायचं आहे मलेरियाचं. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही? तर मलेरियासाठी जर झाला असेल मलेरिया तर त्यासाठी आपण अँटी मलेरिया ड्रग देतो, मेडिसिन. मॉस्किटोचा स्प्रेड, मॉस्किटो थ्रू हा स्प्रेड होतो ना, सो जर मॉस्किटोज जर राहिले नाहीत तर हा डिसीज देखील स्प्रेड होणार नाही आणि म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूला मॉस्किटोज वाढणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता आपण बरेचदा पावसाळ्याच्या दिवसात असं होतं की पाणी साठतं आणि मग त्याच्यामध्ये मॉस्किटोजची अंडी वाढतात आणि त्याच्या थ्रू परत त्यांचं ब्रीडिंग होतं. सो ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. मग जिथं जिथं पाणी साठतं अशा जागा आहेत त्या कोरड्या ठेवायच्या की जेणेकरून मॉस्किटोजचं ब्रीडिंग तिथे होणार नाही आणि हे डिसीजेस आपल्याला होणार नाहीत. मॉस्किटो नेट्स, मॉस्किटो रिपेलंट्स याचा देखील यूज करू शकतो आपण टू प्रिव्हेंट द डिसीज कॉल्ड ॲज मलेरिया. सो ते देखील तुम्ही इथे ॲड करू शकता की कीप सराउंडिंग क्लीन, using mosquito nets, or repellents यांचा यूज करून तुम्ही मलेरियाचे जे आहे डिसीज याचा स्प्रेड हा प्रिव्हेंट करू शकता. आपल्याला मलेरिया होणार नाही जर तुम्ही ह्या प्रकारचं प्रिव्हेन्शन केलं तर. ओके. सो हे झाले नेक्स्ट काही इन्फेक्शियस डिसीजेस. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पॉईंट बघणार आहोत.